भाजप आमदार नितेश राणे यांनी एक गंभीर आरोप केलाय। नाशिकच्या चांदवड येथे राष्ट्रीय महामार्गावर हिरवी चादर टाकून मजार बांधली असल्याचं त्यांनी म्हटलंय। ही मजार काढून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही त्याच्या बाजूला हनुमानाचे मंदिर बांधू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। नितेश राणे म्हणाले की नाशिकच्या चांदवड येथे राष्ट्रीय महामार्गावर हिरवी चादर टाकून तेथे मजार बांधली जाते। या मजारीसाठी मालेगाव येथून मौलानाला बोलवण्यात आलंय। त्याला साळुंखे नावाच्या अधिकाऱ्याने 20,000 रुपये दिलेत असा आरोप करत आम्ही नितीन गडकरी यांना सांगणार आहोत की ही मजार काढून साळुंखेंवर कारवाई करा, नाहीतर आम्ही बाजूला हनुमानाचे मंदिर बांधू असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय। आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सरकून टीका केली आहे। गेल्या अधिवेशनात दाऊदचा जवळचा हस्तक सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीचा व्हिडिओ आम्ही सरकारसमोर आणला होता। सलीम कुत्ता हा पोरोल वर्कर बाहेर होता। पोरोलवर असताना तो सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करताना आपल्याला दिसून आला। पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर हे सिद्ध झाले आहे की सलीम कुत्ता सोबत बडगुजर आहे। बडगुजर हा महत्त्वाचा विषय नाही, पण बडगुजराचा गॉडफादर कोण? बडगुजर कोणाच्या मांडीला मांडी लावून नाशिकमध्ये फिरतो? बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारलाय। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।